नमस्कार. मी आत्ता पहिल्यांदा प्रोमो बघितला, त्यामुळे मी आत्ताही थरथर कापते. सगळ्यात आधी स्टार प्रवाह वाहिनीचे, सतीशचे संपूर्ण टीमचे आणि जगदंब क्रिएशन्सचे आणि संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते की ही एवढी आभाळा एवढी मोठी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी मला निवडलं आणि भरून आलंय. आत्ता खरंच आहे, दडपण आलंय, हुरहुर वाटतेय, एक्साइटमेंट आहे, जबाबदारी वाटते, असं सगळं संमिश्र आहे. कारण 3-4 महिन्यांपासून सतीशचं माझं बोलणं चाललंय की आपण हे करतोय. त्याचा पहिला फोनही मला आठवतोय की तू करशील का, आणि मी 1 मिनिटं काहीच बोलले नव्हते. मला काही सिंकिनच होत नव्हतं. तिथपासनं ते आज प्रोमो येईपर्यंतचा सगळा प्रवास, आणि इथून पुढे खरं तर प्रवासाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पोटात गोळा आहे, पण छान वाटतंय आणि मनापासून कृतज्ञ वाटतंय की उत्तरा, तू मी आज या व्यासपीठावर बसलोय, आत्मविश्वासाने बोलतोय. आज इथे कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया आहेत ज्या मानाने वावरत आहेत. असंख्य स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज धडाडीने काम करतात. मागे वळून बघताना वाटतं की 250 वर्षांपूर्वी एका स्त्रीने हे सगळं जर सहन केलं नसतं तर आज आपण कुठे असतो? आज आपण तिथेच असतो का? आणि तिने ते केलं म्हणून आपल्या आधीची पिढी, त्यांच्याही आधीची पिढी शिकली, आणि म्हणून आज आपण शिकतोय. आपल्या पुढच्या पिढ्या शिकत राहणार आहेत आणि आत्मसन्मानाने वावरणार आहेत. आणि त्यासाठी कोणीतरी प्रचंड लढा दिलाय, प्रचंड संघर्ष दिलाय. तिथपर्यंत मला पोचता यावं इतकीच मी त्या सावित्री देवीकडे मागणं मागते आणि प्रार्थना करते तिला. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आज इथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रिया आणि या देशातल्या सर्व स्त्रियांच्या वतीने मला असं वाटतं की मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे की आपण तिच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे असं मी मानते. अगदी खरं. तरी तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जायच्या आधी ह्याच नोटवर मला मोनिकाला स्टेजवर बोल असं वाटतं. बरं. जी आमची प्रोग्रामिंग आणि कॉन्टेंट हेड आहे की चिखल आणि सगळ्याच म्हणजे अंगावर थुंकणं असेल, चिखल उडवणं असेल, शेणाचे गोळे फेकणं असेल. पुढच्या काळात तर त्यांना काही पुरुषांनी धमक्या सुद्धा दिल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्यासोबत एक सेवक ठेवला होता किंवा शिपाई घेऊन त्या जायच्या. म्हणजे त्या काळात त्यांचा बॉडीगार्ड असं आपण म्हणूया. आता त्यांनी काही आठवणी सांगितल्या. त्याच्यात अगदी एक वाक्य मला आज आवर्जून हा प्रोमो बघितल्यानंतर सांगावंसं वाटतं की त्यांनी ज्या आठवणी लिहिल्यात त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की कितीतरी त्यांना त्रास झाला, हा सगळा त्रास त्यांनी सहन केला, पण कुठेही